नमस्कार मैत्रिणींनो, श्रमिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच मी देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर बघा, सुरुवातीला आपण 1 ते 1.5 वर्ष झाले व्लॉगच टाकत नव्हतो, काही कारणास्तव माझे व्लॉगच येत नव्हते. तर बघा, आजपासून आपण व्लॉग टाकून राहिलो. तर गुड मॉर्निंग. मी आता सध्या पार्कमध्ये आहे आणि आम्ही रोज सकाळी फिरायला जातो. आमच्या इथे N2चे मोठे गार्डन आहे, तिथे फिरायला जातो. तिथे 3 राऊंड मारतो. तब्येतीसाठी पण चांगलं राहतं आणि सकाळी फिरायला मला जरी कंटाळा आला तर मला आमच्या घरचे जबरदस्ती घेऊन जातात. आता मी घरी आलेली आहे. आता बघा, माझा मुलगा घरीच राहतो, तो माझा व्हिडिओ घेऊन राहिलेला आहे हा. आता घरी आल्यानंतर बघा, आता मी आज चतुर्थी आहे ना, तर त्यामुळे उपवास आहे. पण आता चहा वगैरे ठेवते. मी दुधाचा चहा पण बंद केलेला आहे, काळा चहा घेते आणि त्याच्यानंतर गुळाचा जर शक्यतो, साखरेचा तर कमीच घेते. पण सृष्टी मात्र चहा दुधाचाच घेते, तिला स्पेशल चहा लागतो. सृष्टी म्हणजेच आपली हर्षदा. आता ती घर झाडून राहिलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी चहा ठेवलेला आहे गॅसवर मागे. आज उपास आहे. उपास असल्यामुळे स्वयंपाकाचा ताण नाही. तर बघा, आता आपण आजपासून व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही आता बघा, आपण 1 वर्षामध्ये काही भरपूरशा अशा गोष्टी मिस केलेल्या आहे. जसे की मामे सासऱ्याच्या मुलाचे लग्न होते, भाषीचे लग्न, बहिणीच्या मुलाचे लग्न. आता बघा, आपण त्याचे पण काही फोटो वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण आता आपण पहिले चहा पिऊन घेऊया. आणि बघा, देवपूजा पण आपली झालेली आहे, कारण हर्षदाने केली होती देवपूजा. कारण मी काही घरी नव्हती, ती आज घरीच होती. कॉलेजला तिने आज दांडी मारली, आज काही ती कॉलेजला गेली नाही. हा बघा, अंश आहे, बिस्किट मागतो आहे, चहासोबत डान्स करतोय. आता बघू शकता तुम्ही, मी आता वर आलेली आहे. हरभऱ्याची भाजी आपण वाळू घातलेली आहे. कपडे पण धुवायचे पडलेले आहे, कपडे पण धुवायचे आहे. आणि त्यामध्ये बघा, आपण 1 वर्ष 1.5 वर्ष झाले मी व्लॉगच नव्हतं. हे बघा, हे त्यांचे लग्नाचे फोटो आहे. हे माझ्या भाषेच्या लग्नातले फोटो आहे. आम्ही तिघी जावा आहे. हे बघा, मी पण आहे. हे माझ्या बहिणीच्या मुलाचे लग्न झाले ना, तेव्हाचे आहेत. ह्या भाच्या आहे. ही बघा, ही नवरी आहे मामी सासऱ्यांची. त्याच्यानंतर गौरी गणपतीचे सण पण मिस केले आपण. हे बघा, गणपती आमच्याकडे आम्ही असा हे बघा, गौरी गणपती आले की 3 दिवसांनी गौरीचा सण येतो. हे बघा, हळदी कुंकू ज्या दिवशी आपण गाठी पाडतो ना, त्या दिवशी आपण 5 जणी 6 जणी स्त्री म्हणजे सुवासिनींना बोलवून गाठी वगैरे पाडतो. मग हे बघा, हे महालक्ष्मीच्या तिथे रांगोळी काढली होती आम्ही छान. आमच्याकडे महालक्ष्मी जय देव देव जय मंगलमूर्ती गौरी कुंभरा हिरे पुरेश्वरणी हा गरिया. जय देव मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती.
तारक संजीवनी जय देवी जय देवी. गौरी सगळे फोन ठेवून एक बाजूला फोन अजिबात ठेवू सायलेंट करा सायलेंट करा छान वाटतं. सायलेंट करा. घरातही खूप छान वाटतं. 3 दिवस असं वाटतं की खरंच आपल्याकडे ए दुसऱ्या दोन टोका कुठे आहे? पाहुणे आले किंवा आपल्या घरातली आपली सासूरवाशी मुलगी घरी आली, आपण त्यांच्यासाठी सगळं काही स्वतःच्या हाताने घरी फराळाचं तयार करतो. आणि स्वयंपाक पण म्हणजे मी आणि माझ्या जाऊ आम्ही सगळे मिळून करतो. खूप छान वाटतं. डेकोरेशन पण आमच्या सुरूचे बाप्पा खूप छान करतात. आता या वर्षीचा मी तुम्हाला व्लॉग नक्की महालक्ष्मी नमः. ही राधाकृष्णाची मूर्ती मला क्लासमध्येच माझ्या ओम श्री महालक्ष्मी नमः. माझ्या वाढदिवसाचा जो व्लॉग आहे ना तो तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. आणि त्याच्यानंतर बघा खूप सुंदर ओम वाटतं. श्री महालक्ष्मी नमः. 3 दिवस असं वाटतं की महालक्ष्मीच्या समोरून उठावं. ओम श्री महालक्ष्मी नमः. करत राहावं. ओम श्री महालक्ष्मी नमः. मी बोललो होते मला ठेवायचं. जय देव रत्नाखचितारा तुझं जय. गणपती झाले की मग आपल्याकडे नवरात्र. दिनी नन्दिनुते गिरिवरविन्द्य शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुर. यामे भोगे फलसमायुक्तं नागवल्ले जलेरतं कर्पूरचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रज्वल्य. त्या दिवशी कन्या तिथल्या आईचं तांदूळ माता. त्याच्यानंतर आम्ही पण छान फोटो काढले बघा पाडव्याच्या दिवशी. दिवाळीच्या नंतरचा जो दुसरा दिवस असतो तो पाडवा.
त्या दिवशी आम्ही पण छान फोटो काढले. मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी डुग्गूनी सृष्टीला गिफ्ट दिलं. तसे तर खूप भांडतात, पण भाऊबीजेच्या दिवशी मात्र चांगले फोटो काढले दोघांनी. आणि अंशनी पण त्याच्या पप्पासारखेच शर्ट घ्यायचे म्हणून जिद्द पकडली होती, म्हणून मग त्याला पण त्यांचे ब्लॅक शर्ट आहे, याचे थोडेसे नेव्ही ब्ल्यू कलरचे आहेत. मग काही सृष्टीने एकटीचे फोटो काढले, तिला फार फोटोचा नाद आहे. आता जर माझं बघा, आपण एवढं काही एका वर्षामध्ये मिस केलं. जवळजवळ एका वर्षामध्ये 3 ते 4 लग्न झाले, 2 भाच्यांचे झाले, 1 बहिणीच्या मुलाचं झालं आणि 1 मामे सासऱ्यांच्या मुलामध्ये. आपले अगदी मनापासून स्वागत. आज आपण ओल्या ओटाण्याची भाजी बघणार आहेत. आपण ओल्या ओटाण्याच्या भाजीसाठी हे बघा, ओटाण्याचे दाणे घेतलेले आहे, त्याच्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, टोमॅटो चिरलेले आहे आणि आपण त्याचबरोबर वरणही फोडणी देणार आहे. आज टमाटे वरण केलं लाल मिरच्याचं, बघू शकता तुम्ही. कढई तापत ठेवलेली आहे, आपण तेल गरम झालं की आपण त्याच्यात कांदा टाकून आपण ओल्या ओटाण्याची भाजी कशी करतोय त्याची पण आपण रेसिपी या चॅनलवरच डिटेलमध्ये टाकणार आहे. पण आता सुरुवातीला आपण मस्तपैकी मोहरी तडतडली. हे बघा, आमच्याकडे आहे ना खुडूनच लाल मिरचीचं वरण आवडते, तर मस्त कलर आलेला आहे, लसण आणि मिरची छान झालेली आहे. आता आपण बघा याच्यात हे वरण वतणार आहे. आता आपल्याला जेवढं पातळ लागतं ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे बघा, आपल्या चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये, आपल्याला जेवढं लागतं तेवढं. आणि आमच्याकडे आहे ना, आमच्या यांना जास्त घट्ट वरण आवडत नाही, म्हणून मग मीडियमच करते मी. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. आता आपल्याला इकडे ओल्या टमाट्याची भाजी करायची आहे, तर तुम्ही बघू शकता. हे बघा, मी मोहरी बघा चांगली तडतडून राहिलेली आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. पहिले आपण कांदा टाकणार आहे. कांदा आहे ना मस्तपैकी आता तेलात लाल होईपर्यंत परतायचं आहे. पण काय करायचं, कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आहे ना पटकन लाल होतो आणि पटकन परतल्या जातो. आता तुम्ही आपला कांद्याला छान असा गुलाबी कलर आलेला आहे बघा. आता आपण काय करायचं, आता लगेच आता याच्यात टोमॅटो टाकून द्यायचा. आणि कांदा आणि टोमॅटो छान मिक्स होऊ द्यायचं. आता आपल्या एकीकडे हे बघा, वरणाला पण उकळी आलेली आहे. आता आपण वरणाचा गॅस बंद करून टाकणार आहे आणि याच्यात आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहे. आपले वरण आता तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघा, बघा आपलं वरण आता रेडी झालेलं आहे मस्तपैकी. आता आपण याच्याकडे बघणार आहे. हे बघा, आता हे पण चांगलं झालं आहे, टोमॅटो आणि कांदा. आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, बघू शकता तुम्ही. कोथिंबीर घातल्यानंतर आता याच्यात आपण आपल्या आवडीनुसार तिखट, थोडीशी झणझणीतच करते मी. 1 चमचा तिखट घातलं आहे, त्याच्यानंतर हळद घालणार आहे आपण अर्धा चमचा. आणि हळद जास्ती पण झाली ना तर चांगली असते हळद खाणं. थोडासा मसाला टाकणार आहे, गरम मसाला मी घरीच केलेला आहे, बघू शकता तुम्ही. याला किती छान कलर आलेला आहे. आता याच्यात ना आपण काय करणार आहे, पहिले वाटाणे सोडणार आहे. आपली जे वले वाटाणे आहेत ना ते टाकणार आहे आपण. बघा, आणि मिक्स करून घेणार आहे मस्त. आणि याच्यात आहे ना थोडंसंच पाणी टाकणार आहे आपण. आणि याच्यात आपण मीठ आहे ना, सुरुवातीला कांदा परतताना टाकलं होतं अर्धा चमचा,
त्यामुळे आता एकदम थोडंसंच मीठ टाकणार आहे आपण. आणि आता याला आपण बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहे. त्याच्यानंतर बघा आपली वाटाण्याची भाजी पण झालेली आहे. छान कलर आलेला आहे. अशी ओल्या वाटाण्याची कांदा टोमॅटो घालून तुम्ही भाजी करून बघा, खूप सुंदर लागते. आणि बघा आपल्याला आता गणपती मंदिरात पण जायचं आहे. आमच्या इथे N1चा गणपती आहे ना, काळा गणपती. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्यांचा फोटो टाकलेला आहे गणपती बाप्पाचा. तर त्या मंदिरात जायचं आहे आपल्याला. तर आता बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी झाकून ठेवते आणि तयारी करते बघा. आता आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण कॅनॉटला निघालेलं आहे ते सेल्फी स्टिक घ्यायला. म्हणजे फोन वगैरे फिट करून आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता येतात. म्हणजे कोणाला दुसऱ्याला पकडायची गरज नाही आणि आपल्यालाही त्रास नाही. त्यामुळे आता आपण कॅनॉटला निघालेलो आहे. बघू शकता आपण आता दुकानात आलेलो आहे आणि मी आता जे स्टँड घेणार आहे ना, ते तुम्हाला मी त्याचा फोटो पाठवते. मी कोणतं स्टँड घेतलं या टाईप नाही आहे, ते छोटंसं आहे आपलं. मी तुमच्यासोबत स्टँडचा फोटो शेअर करेल. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.